आज आपण तुफान एक नशा या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च प्रसंगी आलेलो आहेत। या चित्रपटाचे प्रोड्युसर धनराज हरडे आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की हे नेमका चित्रपट काय आहे, कथानक काय आहे आणि हे कोणत्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे। तर आपण आधी त्यांचा परिचय घेऊयात। भाऊ, सगळ्यात आधी तर तुम्हाला अभिनंदन या चित्रपटाचं लॉन्च प्रसंगी। काय सांगाल तुम्ही या चित्रपटाविषयी? तुफान एक नशा मी या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे। माझं नाव आहे धनराज विठ्ठलरावजी हरडे। हा सिनेमा बनवण्यापाठीमागे एकच उद्दिष्ट आहे। आज घरोघरी नशाचं सेवन जास्त प्रमाणात वाढून गेलं आहे। यंग जनरेशन 12 वर्षापासून तर 21 वर्षापर्यंत तर एवढी नशेचं प्रमाण वाढले, त्याच्यात मुलं पण आहेत आणि मुली सुद्धा पण आहेत। आई वडील त्रस्त झालेले आहेत। जेव्हा मुलगा घरातून बाहेर निघतो तर आई वडील एक चिंतेत राहतात का माझा मुलगा बरोबर सुखरूप येणार किंवा नाही येणार, माझी मुलगी येणार किंवा नाही येणार। काही गोष्टी आई वडील शेअर पण नाही करू शकत, कारण त्यांना समाजात वावराचं आहे का माझ्या मुलाबद्दल आणि मुलीबद्दल ते जास्त चर्चा नाही करू शकत। हा चित्रपट बनवण्यासाठी एकच उद्दिष्ट आहे माझ्या का या चित्रपटात आम्ही सर्वप्रथम भारत देशातली ही पहिली मूवी आहे ज्याच्यात नशेपासून कसं दूर व्हावं हा एक खूप मोठा आम्ही कन्सेप्ट ठेवलेला आहे। याच्यापूर्वी जेवढ्याही पिक्चर आलेले आहेत त्या पिक्चर मध्ये दारू दाखवली आहे, गांजा दाखवला, चरस दाखवला, एमडी पावडर दाखवला, सेवन करताना दाखवला आहे। पण या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही युवा पिढी ही कशी दूर होईल याच्याकरता आमचे जे डायरेक्टर आहे प्रेमजी धीराल यांनी एक उत्कृष्ट याला दर्जेदार मूवी बनवली आहे। एक याच्यात एक एंटरटेनमेंट आहे, गाणे छान आहे, एक समाजाला कसा संदेश जाणार आणि नशेपासून कसे दूर होणार या मूवीचे आम्ही एक उद्दिष्ट केलेलं आहे। आणि सर्वात प्रथम संपूर्ण महाराष्ट्रात ही मूवी आम्ही लॉन्च करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी नशेपासून कसं दूर व्हावं, कारण आज नशा ही खूप मोठी समस्या झालेली आहे। या समस्येच्या निवारण करण्याकरता आम्ही तुफान एक नशेचे आम्ही एक नियोजन केलेलं आहे। आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नितीनजी गडकरी साहेब यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला। आणि आमची इच्छा आहे का या मूवीच्या माध्यमातून जेही घरोघरी निराशा झालेली आहे ही आशात बदलावं आणि खूप लवकर बदलणार। आणि ह्या मूवीचा जोही फंड येणार एक चॅरिटी म्हणून आम्ही डिक्लेअर केलेले आहे। या मूवीच्या संपूर्ण महाराष्ट्रातून जोही फंड येणार आहे हा मतिमंद मुलांकरिता, हँडिकॅप मुलांकरिता, दृष्टिहीनाकरिता, कॅन्सरग्रस्त आहे, शिक्षणाकरिता आहे। आणि ज्याही परिस्थितीनुसार लोकांनी आज जे जीवन जगत आहे, आज मोठा दुविधेत आहे लोक, या महागाईमुळे लोक त्रस्त झालेले आहेत। आम्ही कितीतरी लोकांच्या कामात येणार आहोत आणि हे जी मूवी आहे एक ईश्वरी कार्य करणारी मूवी आहे। त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आग्रहाची विनंती करू का हा मूवी प्रत्येकाने बघावा आणि आमच्या या ईश्वरूपी कार्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावा, जेणेकरून हजारो परिवारांचे आम्ही चांगलं करू शकलो पाहिजे। हाच या मूवीचा उद्देश आहे। धन्यवाद। रिलीज कधी होणार आहे मूवी? आता आम्ही ही जी मूवी आहे ही पुढच्या महिन्याच्या 22 तारीख आम्ही ठरवलेली आहे। पुढच्या महिन्याच्या आम्ही 22 तारखेला ही मूवी लॉन्च करणार आणि सुरुवातीला नागपूरला आम्ही 4 थिएटरला लॉन्च करणार आहे आणि एक चंद्रपूरला। मग आम्ही स्टेप बाय आम्ही ही मूवी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रभर फिरवणार आहोत जिल्हा। आणि आमची इच्छा राहणार या महाराष्ट्र शासनातर्फे या मूवीला टॅक्स फ्री करण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आणि आमची आशा आहे का ही मूवी टॅक्स फ्री झाली पाहिजे, जेणेकरून शासनाने एक GR काढेल का हा मूवी बघणं गरजेचं आहे। कारण आम्ही एक समाजाला मेसेज देऊन आलेलो आहोत। हा मेसेज भारत देशाच्या मूवीमध्ये हा पहिला मेसेज आहे जो नशेपासून कसं दूर केला जाते। याच्यामध्ये किती लोक म्हणजे कलाकार सहभागी झालेले आहेत? याच्यात टोटल 150 कलाकारांनी काम केलेलं आहे आणि 150 कलाकारांनी काम केलेलं आहे। फक्त एका दोघांनीच या मूवीमध्ये याच्यापूर्वी काम केलेलं आहे। आम्ही जेवढी कलाकार आहे संपूर्ण विदर्भातले कलाकार आहे,
प्रत्येकाची इच्छा असते का मी एका पडद्यावर आलो पाहिजे, आणि आम्ही 150 लोकांनाही पडद्यावर आणलेलं आहे आणि सगळ्यांनी आपली महत्वाची एक जान टाकलेली या मूवीमध्ये. प्रत्येकाने निर्दोषपणे या मूवीला काम केलं आहे, 1 रुपयाही न घेता. कारण प्रत्येक कलाकारांचे असं म्हणणं होतं बाई धनराज भाऊ आमच्याही हातातून एक सामाजिक कार्य घडू द्या, तुम्ही जे सामाजिक कार्य करता त्याच्यात आमचे हातभार लागू द्या. त्यामुळे एकाही कलाकारांनी 1 रुपया न घेता या मूवीला काम केलेलं आहे आणि एक उत्कृष्ट दर्जाचे कलाकार आम्हाला भेटलेला आहे. जेणेकरून आमची इच्छा आहे का विदर्भ ही मूवीचा हब बनला पाहिजे. कारण आज विदर्भातल्या लोकांची फसवणूक होऊन आली आहे. दिल्लीला जातात, मुंबईला जातात, इकडे जातात, पण ते निराश होऊन येतात. पण आम्ही या मूवीच्या माध्यमातून एक आम्ही संघटन खूप मोठं तयार केलं करून आलेलं. शूटिंग कुठे झालंय? याचे जे शूटिंग झालेलं आहे हे मानेवाड्याला झालेलं आहे, एक भिडीपेठला झालेलं आहे, त्याच्यानंतर दिगोरी उमरेड रोडला झालेला आहे, तुमच्या बिल्लो बियर बार जयवंत नगर इथे झालेला आहे, आणि एक 23 लोकेशनवर याची शूटिंग झालेली आहे. आणि जिथे जिथे आम्हाला प्रसंग आला सगळ्यांनी प्रतिसाद दिला. कारण की सगळ्यांच्या म्हणणं होतं एक चांगला कन्सेप्ट आहे, तुम्ही हा जो मूवी बनवून आलेला आहे समाजाला मेसेज देऊन आलेला आहे, आणि कुठेच आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास गेला नाही. जिथे जिथे लोकेशनवर होतं कोणीही 1 रुपयाही नाही घेतला आमच्या जवळ. आता एक महत्वाचा प्रश्न की या चित्रपट बनवताना तुम्हाला जे फंडिंग लागलं हो, ते फंडिंग कुठून आलं आणि कशा पद्धतीने तुम्ही जनरेट केलेलं आहे? माझी एक संस्था आहे मानव चेतना बहुउद्देशीय सेवा संस्था, आणि मी त्याचा एक अध्यक्ष आहे. आणि राहिला फंडिंगचा विषय, या मूवीला जोही फंडिंग आलेला आहे कारण कलाकारांनी 1 रुपयाही न घेता काम केलेलं आहे, हे सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे. आणि बाकी जिथे जिथे बनवताना जो खर्च आला या चित्रपटाला संपूर्ण एक 15 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि हे जे 15 लाख रुपये आहे हे काही आमच्या श्यामजी थोरातांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, काही सिद्धूभाऊ कोमजवार यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, काही ओमप्रकाश रुरुडीजी एक समाजसेवक आहे यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, लोकसहभागातून झालेलं आहे. त्याच्यात आमचे सन्माननीय आमदार मोहनजी मते यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, गिरीशजी पांडव यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याच्यानंतर अभिजितजी वंजारी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. कोणीच आम्हाला निराशा केली नाही. प्रत्येकाची इच्छा आहे धनराज भाऊ एक चांगलं कार्य तुम्ही निवडलेलं आहे, आणि या कार्यातून हजारो लोकांनी एक नशेतून कसं दूर व्हावं, आणि आमची इच्छा आहे हजारो लोकांनी नशे, कारण मी जे आहे एक साऱ्या जमान्याची नशा केलेला व्यक्ती आहे. मी दारूची नशा केली आहे, मी एमडीची नशा केली आहे, मी चरस पिलो आहो, मी गांजा पिलेला आहो, मी ताडी पिलेला आहो. मी अशी एकही नशा नाही जे मी नाही केली आहे. आज मला जवळपास 7.5 वर्ष झाले. मी प्रत्येक नशेपासून दूर आहो. मी नशेपासून दूर आहो तर मला कळते का मी माझ्या मुलांसोबत कसं राहायला पाहिजे, मी माझ्या पत्नीसोबत कसं राहायला पाहिजे, समाजासोबत कसं राहायला पाहिजे. जोही व्यक्ती नशा करतो त्याच्यात या गोष्टी राहतच नाही, कारण तो आपल्याच नशेत राहतो. त्याला कळतच नाही का माझी आई वाट बघून आली, माझी पत्नी वाट बघून आली, माझी मुलं वाट बघून आली, मी 12 वाजता कसं घरी जायचं, 1 वाजता कसं घरी जायचं, मी नशेत कसं गेलं पाहिजे. आणि मी ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर झालो तर मी एक मजेशीर जीवन जगून आलो, आनंदमय जीवन जगून आलो. मलाही असं वाटतं का मी आनंदमय जीवन जगून आलो तर लाखो लोकांनी आनंदमय जीवन जगून आपल्या जीवनाचा सार्थक करायला पाहिजे, आणि आपल्या मुलांना एक प्रेम द्यायला पाहिजे. एक जोही नशिडी व्यक्ती राहते, जोही अतिप्रमाणात नशा करते, तो त्याला कळतच नाही का मी माझ्या आई वडिलांना किती दुःख देऊन आलोय, माझ्या पत्नीला, माझ्या परिवाराला किती लोकांना दुःख देऊन आलेलो आहो. कारण मी प्रत्येक दुःखापासून आज दूर झालेलो आहो. मी एक समाधानी जीवन जगून आलो. माझी इच्छा आहे हजारो लोकांनी समाधानी जीवन जगायला पाहिजे. याच्या पाठीमागे हाच एक उद्दिष्ट होता, तुफान एक नशा. बघू शकता आपण आपले निर्माते ज्या पद्धतीने ते सांगतात आहे की आम्ही यातनं काय शिकलो. मग स्वतः त्यांनी नशा केलेली आहे, ते गर्तेत राहिलेले, ते स्वतःच नशेच्या आहारी गेले. त्याच्यानंतर त्यांनी जे जे काही अनुभवलं, जे दुःख भोगलं किंवा जे प्रसंग अनुभवले ते त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून ते व्यक्त केलेले की नशा केल्याने काय
जाणवतं, काय प्रसंग येतात, संसार कसे उद्ध्वस्त होतात आणि हे होऊ नये, समाजात या गोष्टी घडू नये म्हणून ते त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून ते व्यक्त झालेले आहेत आणि समाजाला सुद्धा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही आहारी जाऊ नये आणि चांगल्या मार्गी लागले पाहिजे. त्यासाठीच त्यांनी तुफान एक नशा या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. तर हे आहेत अरविंद रतोडी, समाजसेवक आहेत आणि हे सुद्धा या चित्रपटाशी जुडलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांची भूमिका काय आहे. सर नमस्कार. आणि नमस्कार, मी अरविंद कुमार रतोडी, एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी आपलं उद्घोषण फक्त मराठीत नाही हिंदीमध्ये बोलणार, कारण की हे मूवी हिंदीमध्ये आहे आणि मध्ये फक्त आपल्या नागपूर महाराष्ट्रासाठी नाही आहे, ऑल ओव्हर देशसाठी आहे, म्हणजे सर्व तरुण लोकांसाठी आहे. हे आमचे मोठे भाऊ आहे हरडे साहेब आणि माझे परम मित्र आहेत. त्यांनी हे जो उपक्रम केलेला आहे मध्ये इन्होंने जो एक संदेश दिया, इस फिल्म का जो निर्माण किया, वो अपने आप में एक बहुत बड़ा इन्होंने एक चैलेंज लिया है. क्योंकि आज जो फिल्में हैं वो कमर्शियल का दौर है कि मसाला डाला जाता है, कमर्शियल मूवी बनाई जाती है, युवाओं को भ्रमित किया जाता है, अश्लीलता परोसी जाती है और ऐसे सामाजिक मुद्दे को जो बहुत ज्यादा ज्वलनशील मुद्दा है, जिसकी वजह से आज युवा पीढ़ी घर बर्बाद हो गए हैं, बच्चे बर्बाद हो गए हैं, आने वाली नस्लें बर्बाद हो गई है. उस विषय पे फिल्म बनाना धनराज जी ने बहुत बड़ा रिस्क लिया है और उसके लिए मैं अभिनंदन अभिवादन करता हूं मेरे रतोड़ी परिवार की तरफ से, मेरे नागपुर की तरफ से, मेरे महाराष्ट्र, पूरे भारत की तरफ से. और मैं अपेक्षा करता हूं कि सभी वर्गों के लोगों से, चाहे आपकी पत्रकारिता का क्षेत्र हो, चाहे सामाजिक क्षेत्र हो, राजनीतिक क्षेत्र हो, सामान्य जनता हो, सुलियंस क्षेत्र हो, सारे लोग आके इस फिल्म को देखें, आत्मसात करें. न जाने आज अगर किसी परिवार का दिया उस नशे के कारण अगर बुझा है, पता नहीं कल किसका बुझे, नरसों किसका बुझे, क्योंकि ये नासूर है. ये हमारे भारत माँ के कलंक, हमारे माथे पे भारत माँ के और इस देशवासियों के माथे पे नासूर बन गया, कलंक बन गया. इस कलंक को मिटाने के लिए जो धनराज जी ने और पूरी टीम ने जो प्रयास किया वो अतुलनीय है, उसको भुलाया नहीं सकता और इनका हौसला अफजाई करनी पड़ती है. एक सामाजिक कार्यकर्ता के नाते, दो बेटियों का बाप होने के नाते, नागपुर का एक सामाजिक कार्यकर्ता होने के नाते मेरी नैतिक जिम्मेदारी है कि मैं ऐसे लोगों को प्रोत्साहन दूं. हो सकता है कि कहीं धनबल में हम लोग कम गिर जाएं, लेकिन हमारा जोश कहीं कम नहीं है. हम ये संदेश देना चाहते हैं कि सारे एकजुट होकर इस नशे के खिलाफ, नशा चाहे गीला हो सूखा हो, ये घातक है, देश के लिए नासूर है. मैं इसे नासूर बोलता हूँ, ये तो मौत है ना, चलती फिरती मौत है ये. तो इस मौत को रोकने के लिए धनराज जी ने जो पहल की है, धीराल जी ने जो पहल की है, पूरी यूनिट जो पहल की है, उसके लिए अभिनंदन अभिवादन है. सभी लोगों से मेरी अपेक्षा, अपने नागपुरकर से, अपने महाराष्ट्र वासियों से, देशवासियों से अपील है कि कृपया इस फिल्म को देखें आप और देखें कि वो नशे में परिवार कैसे टूटते हैं, वो पीड़ा कैसी होती है, वो कैंसर रूपी जो नासूर बना हुआ है वो कैसा होता है और इससे हमें कैसे दूर जाना है, परिवार कैसे बचाना है. ये मेरी आप लोगों से अपेक्षा है और हाथ जोड़कर विनती है कि कृपया आप लोग इस फिल्म का मौखिक प्रमोशन करें, आप प्रचार प्रसार करें इस चीज का, क्योंकि नशे को रोकना ये सिर्फ धनराज जी की जिम्मेदारी नहीं है, ये श्याम भाऊ थोराज जी की जिम्मेदारी नहीं है, ये यूनिट की जिम्मेदारी नहीं है, रतोड़ी की जिम्मेदारी नहीं है, ये प्रत्येक भारतवर्ष की जिम्मेदारी. 140 करोड़ नागरिक जो हैं, ये आप सबकी जिम्मेदारी है कि आपके घर में न जाने ये नशा कब घुसे, कहाँ किसका दिया बुझा दे. इसलिए आप सबको एकजुट होकर इस नशे के खिलाफ आवाज उठानी है. और तूफान एक नशा जो फिल्म है, इस फिल्म को अवश्य आप लोग देखें और इन सब का हौसला बढ़ाएं. और फिर से अभिनंदन, पूरी टीम को अभिवादन है. और मैं कोशिश करूंगा जब हमारी फिल्म रिलीज हो तो महाराष्ट्र सरकार, माननीय देवेंद्र जी फडणवीस, सांस्कृतिक विभाग, माननीय सांसद गडकरी जी, विधायक मोहन जी मते, जितने भी लोग हैं, राजनीति के लोग हैं, तो ऐसी फिल्मों को टैक्स मुक्त करने की कोशिश करें. अगर कर मुक्त फिल्म होती है तो ज्यादा से ज्यादा लोग आके फिल्म देख सकते हैं. ये संदेश अपने आप में आत्मसात कर सकते हैं, युवा पीढ़ी को इस कैंसर से बचा सकते हैं. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. थँक्यू. या चित्रपटाचे मुख्य सल्लागार म्हणून ज्यांनी भूमिका वठवली ते श्याम भाऊ, म्हणजे श्याम थोरात आपल्या सोबत जुळलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूयात या चित्रपटाविषयी काय त्यांची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने चित्रपटाची निर्मिती झालेली आहे आणि अनुभव कसे राहिले ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. भाऊ नमस्कार आणि सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन, संपूर्ण टीमचं अभिनंदन. काय सांगाल याच्याविषयी? नमस्कार, मी श्याम थोरात. एक तुफान एक नशा ही हिंदी चित्रपट आमचे धनराज भाऊजी हरडे निर्माते यांची संकल्पना आहे. यांनी अनेक दिवसापासून विचार केला होता की आपण नागपूर शहरात युवा जनरेशन कसं नशेच्या दूर राहील त्या विषयावर आपण एखादी चित्रपट बनवून एक भारत देशाला आपण संदेश देऊ. त्या संकल्पनेतून त्यांनी तुफान एक नशा हा हिंदी चित्रपट
नागपुरात बनवला. इथे नाही, इथे या चित्रपटात जेही शूटिंग झाली संपूर्ण नागपूर शहरात झालेली आहे. आणि या चित्रपटामुळं एक नागपूरच्या लोकांना कसा हा शॉक होता. शूटिंग बघितली नव्हती आणि नागपूर शहराच्या जागोजागी या चित्रपटाची शूटिंग झाली. जसं मला सांगता येईल भांडे प्लाट, मानेवाडा चौक, मोठा ताजबाग, फुटाळा, छोट्या एरियांमध्ये झाली असं म्हणायला. बिलकुल छोट्या एरियांमध्ये शूटिंग झाली आणि एकदम लोकांचा उत्साह हा. आणि एक संदेश आहे या चित्रपटाला. त्याच्यामुळं कसं समाजातील, नागपूर शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी या सहभागी होऊन एक डोक्यावर घेतला आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं प्रचार प्रसार असा सुरू केला. त्यात आमच्या नागपूर शहराचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे प्रथम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या या चित्रपटाला. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी सुद्धा या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. आम्हाला बसवलं घरी आणि त्यांचेही सुद्धा आशीर्वाद लाभले. त्याच्यानंतर या चित्रपटात अनेक उपयोगी मदत जी मिळाली आम्हाला, आमच्या दक्षिण नागपूरचे आमदार आदरणीय मोहनभाऊ मते यांच्यामुळं या चित्रपटाला अजून मदत मिळाली. खूप मोठी मदत केली त्यांनी. आणि त्यांची ही संकल्पना होती की आपण एक संदेश तर देऊ शकतो लोकांना. आपण तर लोकांचे असे दारू सोडवू नाही शकत, पण एक संदेश आपण देऊ शकतो का नशेच्या बाहेर राहणार. आणि हे जनप्रतिनिधी जेवढे सन्नीजी रतोडी, फयाजजी खान आणि आमचे कलाकार सगळे, तर यांनी प्रत्येक व्यक्तीने या चित्रपटासाठी मेहनत घेतली आणि संदेश कसा पोचन आपला, याने युवा जनरेशन नशाच्या आहारी न पडावं, त्या नशेच्या दूर कसं राहील यंग जनरेशन, त्याच्यावर हा पिक्चर निर्मित केला आहे आणि हा पिक्चर बनवलाय. बरं, जसं मी ऐकलंय की चित्रपट निर्मिती करताना तुम्हाला फंडिंगची जी गरज होती, तर लोक सहभाग म्हणण्यापेक्षा तुम्ही काही ठळक जे महत्वाची लोक आहेत त्यांनी पैसा तो जमा केलेला आहे. तर तुम्हाला अशी शाश्वती आहे का की हा पैसा फक्त समाज कार्यासाठी जाणार किंवा इनपुटही काही येईल, असं अशी शाश्वती आहे का या चित्रपटातून तुम्हाला? म्हणजे फक्त उद्देश आपण तसा ठेवला की समाज कार्य म्हणूनच पैसा डुबला तरी चालेल, पण आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. काय आहे तुमचं मत? बघा, पहिलं तर कारण असं आहे का आमच्या धनराजजी हरडे जे आहे हे अल्कोहोलिक संस्थेवर काम करून राहिले आणि तिथे काम करत राहताना त्यांनी सर्व ते सोडसाड करून एकदम सविस्तर ते माणुसकीत जगून राहिलेले आहे. त्यात मग कसं आहे, त्यांनी संकल्पनाच होती, त्यांची विचारच होता का पैसा जाएगा तो करेंगे तो चलेगा, आपण एक संदेश तो देते लोगों को. मग त्यांनी कसं हा चित्रपट निर्माण केला आणि निर्माण केल्याच्या नंतर त्यांनी पैसा गोळा केला इकडून तिकडून, त्यांनी लावला खूप सारा पैसा आणि त्याच्यातला याच्या पुन्हा त्यांचे एक विचार मोठे आहे याच्यात. या चित्रपट आमचे निर्माते, निर्देशक आणि अभिनेते बी यांची संकल्पना आहे की, यांचे विचार आहे की आपण याच्यातला काही पैसा चॅरिटीला देऊ. अनेक वृद्धाश्रम, मतिमंद, अंध विद्यालय असे अनेक आहे ज्यांना आपली गरज आहे. जर हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्र भारत डोक्यावर घेते आणि ह्याच्यात मोठा पैसा निर्माण होते, तर याच्यातला अर्धा पैसा तर मॅडम मी शब्द देतो तुम्हाला हा चॅरिटीला जाणार आहे. आणि ही संकल्पना प्रत्येकाला आवडली आहे आणि याच्यावर धनराज भाऊचं अजून म्हणणं, अजून आपण असे इव्हेंट काढत जाऊ आणि लोकांसमोर आणू जेणेकरून एक संदेश होईल. आणि लोक, मला आशा आहे की अनेक युवा जनरेशन माझे शब्द, धनराज भाऊचे शब्द, रत्वेचे शब्द ऐकून या नशेच्या आहारी पडणार नाही आणि थोडे दूर होईल. थँक्यू. तर सर, तुम्ही काय सांगाल या चित्रपटाविषयी? आपला परिचय द्या आधी सगळ्यात आधी. नमस्कार, मैं फैयाज खान, मैं मंत्री हूँ, संपर्क मंत्री नागपुर शहर में भाजपा से. ओके. एक रोज मुझे फोन आया, हमारे जो तूफान एक नशा मूवी के जो हमारे मुख्य सलाहकार है श्यामजी थोरात का, वो मेरे बड़े भाई ये दोस्त है. उन्होंने मुझे बताया कि फैयाज भाई, हम ऐसा एक ये नशा मुक्ति पर हम एक ऐसा हमारा प्रोग्राम चल रहा है. मैंने बोला श्याम भाऊ, आप जो काम कर रहे, ये वाला नशा मुक्ति पे जो मूवी बना रहे, इसमें आपका तन मन धन जैसा आप बोलेंगे हमारा पूरा सहयोग है. ताजबाग से बताया उन्होंने कि हमको ऐसा है. मैंने बोला ताजबाग पूरा आपके लिए खुला है, आप जब बोलो तब हम आपके सहयोग के लिए खड़े हैं. उसके बाद में फिर हमारी चर्चा हुई. फिल्म के जो प्रोड्यूसर है, अपने जो निर्माता है अपना धीरज हरडे जी,
धीरज हडे जी के साथ में, और जो प्रेम के अपना जो फिल्म के जो निर्देशक है ये अपने प्रेम धीराल, धीराल। उनसे फिर मेरी चर्चा हुई। उस पे फिर मैंने पूरी स्टोरी सुना उसकी। स्टोरी में जब मुझे पता चला नशा मुक्ति पर कि कोई व्यक्ति नशे में पहले अपने आप को खत्म करता है और उसके बाद में फिर से रिकवरी करता है उस पे, और पूरे नागपुर शहर के कलाकारों ने मिलकर ये इसमें काम किया इस मूवी में, तो ये हमारे लिए बहुत बड़े गर्व की बात है कि नागपुर से ये नशा मुक्ति पे शुरुआत हुई है। इसके अंदर में इस मूवी में हमारी जो भारतीय जनता पार्टी है उसका भी योगदान है, उनके नेताओं का भी योगदान है, क्योंकि हमारी पार्टी के सभी नेताओं ने इसमें कुछ ना कुछ अपना योगदान किया है और सभी का समर्थन रहा। खास तौर पे मैं जो नाम लेना चाहूंगा, हमारे जो क्षेत्र है दक्षिण नागपुर के आमदार माननीय मोहन मते जी, ये ऑलरेडी नशा मुक्ति पर कई लोगों की सहायता हमेशा करते ही रहते हैं। समाज सेवा में नशा मुक्ति के लिए इनका खास तौर पे ये रहता है कि इसके लिए आप कोई भी वो चलाइए योजना, कैसे भी जो भी चलाना है वो चलाइए, लेकिन नशा मुक्ति खत्म कीजिए। और इस पर वो मूवी पे जैसी मोहन मते जी के सामने जब ये मूवी का रखा गया कि ऐसा ऐसा है, तो उन्होंने पूरा सहयोग देते हुए पूरी फिल्म आज खत्म होने तक उन्होंने पूरी सहायता की है और आगे भी उनकी सहायता रहेंगी। और नागपुर के जितने भी कलाकार हैं जो इस मूवी में काम कर रहे हैं, मैं उन सभी को, सबसे पहले उन सभी को मैं शुभकामनाएं देता हूँ कि वो उनकी ये जो शुरुआत है ये सफल हो, ये मूवी हिट रहे और लोगों को इससे सबक मिले और नशा मुक्ति में आगे ये मूवी अपना जो रोल है वो अच्छे से निभा सके। और खास तौर पे मैं बधाई देता हूँ हमारे जो हरडे जी है फिल्म के निर्माता, हमारे मित्र, और प्रेम धीराल जी और हमारे श्याम बाबू थोरात, इन सभी को मैं दिल से बधाई और शुभकामनाएं देता हूँ। जी, थँक्यू। नवक्रांती न्यूज नागपूर, धन्यवाद। आपल्याशी आणखी एक व्यक्ती जोडलेले आहेत, ते म्हणजे या चित्रपटात काम करणारे एक अभिनेता, आणि आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात। सर, आपला परिचय द्या प्लीज। माझं नाव अनिल कोरकले आहे आणि मी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतो। या चित्रपटाचा जो उद्देश आहे, मुख्यतः सर्व लोकांनी हा उद्देश सांगितलेलाच आहे, परंतु आजची जी आपली पिढी आहे ते एमडी आणि ड्रग्स या व्यसनाच्या खूप आहारी जात आहे। आपण पाहतो बऱ्याचशा ठिकाणी पब उघडले आहे, हुक्का पार्लर्स उघडले आहे। त्या हुक्का पार्लर्स आणि पबच्या माध्यमातून हळूहळू करून तरुण पिढी ड्रग्सच्या व्यसनाला खूप लागली आहे आणि नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जोर या गोष्टीने पकडला आहे। दररोजच्या पेपरमध्ये कुठे ना कुठे या प्रमाणात एमडी पकडली, या प्रमाणात ड्रग्स पकडलं आणि मॅक्सिमम लोक या कामामध्ये उतरलेले आहे विक्रीच्या। आज ज्यांना अरेस्ट केला आणि हीच गोष्ट सगळ्यात खराब आहे, जी पिढीला बर्बाद करून टाकेल। जर या माध्यमात अशा पद्धतीचे जर चित्रपट येत असेल तर खरंच समाजाला याचा खूप मोठा फायदा होईल आणि समाज जागृती होईल। माझी सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट सर्वांनी बघावा, प्रत्येक घरी बघावा, जेणेकरून आपल्या मुलांना ऍटलिस्ट मार्गदर्शन करता येईल की तुम्ही या व्यसनापासून दूर राहा। आपली ही भूमिका काय या चित्रपटात? जसं का दिसतंय की तुम्ही इथे दिसताय, पण नेमका काय रोल आहे तुमचा या चित्रपटात? माझी भूमिका हीच आहे की जे या व्यसनाकडे लोकांना वळवतात आणि बैकवून या व्यसनामध्ये आणतात आणि त्यांच्याकडून मग पैसा उकळतात, स्वतःचे घरं भरतात। मी या चित्रपटामध्ये लोकांना ड्रग्स पुरवण्याचंच काम करतो आहे, व्यसनाला लावण्याचंच काम करतो आहे आणि विलनची भूमिका या चित्रपटामध्ये मी निभवलेली आहे। मेन विलन आहे, त्यांचा मी राईट हँड म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि कसं लोकांना म्हणजे एक नशेचा लत लागल्यानंतर कोणत्या पद्धतीने मग पैशासाठी चोऱ्या करणं, मर्डर करणं, लूटपाट करणं आणि ते सगळं केल्यानंतर मग आम्ही त्यांना ड्रग्स पुरवतो आणि त्यांच्याकडून पैसा घेऊन स्वतःचे घर भरतो आणि त्यांना बरबाद करतो। बरं, हे काम करताना तुम्हाला कसे अनुभव आले आणि काय वाटलं? म्हणजे पहिला मला वाटतं तुमचा चित्रपट आहे हा, तर कसा अनुभव कसा राहिला तुमचा? माझा हा पहिला चित्रपट आहे। मी सहज ऑफिसच्या कामाने फिरता फिरता असं मला ऑडिशन दिसलं, त्या ठिकाणी प्रेम सर होते, आमचे हरडे भाऊ होते आणि मी ऑडिशन दिलं। त्यांना माझी भूमिका आवडली, त्यांनी मला सांगितलं की सर तुमच्यासाठी एक रोल आहे, कराल का? म्हटलं सर कुठला? तर म्हणे विलनचा रोल आहे। म्हटलं चालेल मला, पण काय आहे वाटतं की? म्हणे तुम्ही लोकांना ड्रग्स सप्लाय करता आणि हे काम। म्हटलं सर रोल कुठलाही असो, कलाकार त्यामध्ये आपली
कलाकृती किती चांगल्या पद्धतीने सादर करू शकतो हे महत्वाचं आहे. तर मी ऍक्सेप्ट केला आणि खूप चांगला अनुभव आला ते काम करताना. खूप म्हणजे खूप काही शिकायला मिळालं. एक्सपर्ट कलाकार आहे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं. आणि मी तर म्हणेल की नागपूरमध्ये चित्रपट सृष्टी मोठ्या प्रमाणात गेली पाहिजे. नागपूरमध्ये कलाकाराची काही कमी नाही आणि विदर्भातही नाही आहे. पण आपल्या विदर्भातल्या नागपुरातल्या कलाकारांना वाव मिळत नाही, कुठे एक स्टेज मिळत नाही, म्हणून आपण कुठेतरी मागे पडलो आहे. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना म्हणेल की आपल्या नागपूरमध्ये असं काम सुरू झालं पाहिजे. खूप चांगले सुंदर आणि उत्कृष्ट दर्जाचे कलाकार आहे, त्यांना कुठेतरी काम मिळालं पाहिजे. मी असं ऐकलंय की तुम्ही लोकांनी म्हणजे जेही कलाकार आहेत याच्यामध्ये त्या कोणीही पैसा घेतलेला नाही या कामाचा मोबदला म्हणून. तर काय म्हणजे विचार आले डोक्यात यावेळेला असं? नाही, हे खरी गोष्ट आहे. ज्यावेळेस हरडे साहेब आणि प्रेम सर आम्हाला मिळालं, त्यांनी सांगितलं हा चित्रपट या विषयावर आपण बनवत आहे, आपला बजेट कमी आहे, आम्ही कुठल्याही कलाकाराला पैसा देणार नाही, आम्ही स्वतः आमच्या खिशातला पैसा खर्च करून शूटिंगला गेलो. त्याचे म्हणजे कॉस्ट्युम्स वगैरे जे काही अरेंज करायचे ते आम्ही खर्चाने अरेंज केले. आम्ही ना कधी पेट्रोलचा पैसा मागितला किंवा कधी नाश्ता चहा पाणी कुठल्याही गोष्टी आम्ही सामूहिक अरेंज केला. कधी कोणी घेऊन आलं खुशीने, कधी कोणासाठी चाय, अशा पद्धतीने केला. आणि जो पैसा ऍक्च्युअल लागायचा तो लागलाच आहे. कारण की कुठलंही काम करायचं तर विदाऊट पैशाशिवाय होऊ शकत नाही. काही म्हणजे जसं कॅमेरामॅन आहे याच्यासाठी लागणारा बाकीचा जो म्हणजे चित्रपटासाठी एकदम जे खूप गरजेचं असतं त्या गोष्टी लागल्या, त्याच्यासाठी पैसा खर्च झालाय. ते त्याच्यामध्ये हरडे भाऊचं खूप मोठं योगदान आहे. आणि प्रत्येक कलाकाराला प्रेम दादांनी आणि हरडे भाऊनी एकदम असं आपलंसं केलं. आता या टीम मध्ये जेवढेही कलाकार दिसतात एक परिवार झाला आहे जवळपास. सगळे एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतात, कुठेही भेटतात, नाही आपुलकीने आणि प्रेमाने भेटतात. आम्हाला नवीनही अजून कुठे संधी मिळाली तर आम्ही नक्की करू, विदाऊट पैशानी करू, जेणेकरून आपल्या नागपूरचं नाव म्हणजे आता तुम्ही कमर्शियल होण्याच्या तयारीत आहात की असे सामाजिक विषय घेऊन फ्री मध्ये भूमिका निभावणार काय तयारी? 100%. अच्छा, फ्री मध्ये असे सामाजिक विषय असेल तर कधीही करायला तयार आहे. त्यासाठी आम्हाला पैशाचा मोबदला नको. ओके, गुड. काय प्रसंग येतात, संसार कशी उद्ध्वस्त होतात आणि हे होऊ नये, समाजात या गोष्टी घडू नये म्हणून ते त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून ते व्यक्त झालेले आहेत आणि समाजाला सुद्धा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही आहारी जाऊ नये आणि चांगल्या मार्गी लागले पाहिजे. त्यासाठीच त्यांनी तुफान एक नशा या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. मी नीता सोनवणे, नवक्रांती न्यूज, नागपूर. धन्यवाद. रोए ये चीज़ के लिए कि हम क्यों नहीं नागपुर को इंडस्ट्री बना सकते हैं, क्यों नहीं अच्छा एक पॉजिटिव प्रोजेक्ट दे सकते हैं कि हम भी कह सके दिल से कि नहीं ये हमारी मूवी है, हम भी अच्छे फिल्में बनाते हैं. क्योंकि आज